पिंड पदावरी दिला आपुली करी. माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. समचरण सरोजम सांद्रनीलाबुधाभम. जगन्निहितं पाणिमण्डनं मण्डनानं. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं. सदधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथं. वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रं. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन. पाण्डुरङ्ग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपालाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका.
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महाराज विराज महाराज विराज महाराज पिंड पदावरी दिला आपुली करी माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे ऋण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आणि प्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा ज्यावेळेस काही यात्रेकरू वाराणसीला निघाले आणि वाराणसीला निघाल्यानंतर त्या यात्रेकरूंची अशी इच्छा झाली की आपल्याबरोबर एक संत महात्मे असावे, म्हणून त्यांनी तुकोबरायाकडे विनवणी केली की तुकोबराय, आम्ही यात्रेला निघालेलो आहोत, तरी कृपया आपण आमच्या बरोबर यात्रेला यावं, ही आमची इच्छा आहे. वास्तविक तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये तुकोबरायांनी इतका परमार्थ केला होता की परमार्थाची पराकाष्ठा त्यांनी गाठली होती, परमोच्च शिखर, की तुकोबरायांना देवाकडे जाण्याची गरजच नव्हती किंवा कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नव्हती. का नव्हती? एखाद्याला जर आपण 100 रुपये द्यायचे असतील आणि जर आपण त्याला 200 रुपये दिले तर वेगळे 100 देण्याची काही गरज नाही ना, कारण त्या 200 मध्ये ते 100 आले. म्हणजे तीर्थाला जाऊन भगवंताकडे जाऊन जेवढं काही पुण्य मिळतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुकोबरायांकडे पुण्याचा साठा होता. म्हणून तुकोबरायांनी त्यांना सांगितलं, ठीक आहे, तुमची इच्छा असेल मी तुमच्या बरोबर यावं,
तर मी एक करतो, मी एक पत्र लिहून देतो, तर ते तुम्ही वाराणसीला गेल्यानंतर त्या ठिकाणी गया, प्रयाग ज्या काय तीर्थामध्ये जाणार, भागीरथी, काशी विश्वेश्वर यांच्याकडे मी दिलेलं पत्र तेवढं तुम्ही द्या. आणि त्या पत्रांपैकी त्या पत्रामध्ये असणारा हा एक अभंग सर्वांच्या पाठात, अगदी ज्याला वारकरी म्हणावं आणि त्याचा हा अभंग पाठ नाही, तुम्हाला वाटतं त्याला वारकरी म्हणणं सुद्धा चुकीचं ठरलं. ज्याप्रमाणे आपण रूप पाहता एवढं म्हटलं की पुढे लोचने आपोआप शब्द येतो, कारण ते सतत 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 चिंतने चिंतने तद्रुपता. तर ज्यावेळेस आम्ही तो उभा राहतो त्यावेळेस आम्ही काय ठरवून येत नाही तर काय काय बोलायचं. पण जे मुखामध्ये एखादा शब्द आला की पुढचा शब्द आपोआप येतो. तो मनाने येतो का? नाही, मनाने येत नाही महाराज. आपल्या बोलण्यावरती, चालण्यावरती, बसण्यावरती, उठण्यावरती, जगण्यावरती आणि मरण्यावरती सुद्धा कोणाची तरी सत्ता आहे. नाही, सत्ता म्हणजे भगवान परमात्म्याची. पण त्याच भगवान परमात्म्याला अगदी संत महात्म्याने हृदयामध्ये साठवलं. खरं तरी आवळे तैसा हरी. भगवंताचं स्वरूप जर पाहिलं तर फार मोठं स्वरूप. पण त्याच भगवंताला भावबळे आकळे, एरवी ना कळे. भावाने आकळला जातो पण एरवी तो आकळत नाही. भावबळे आकळे, एरवी नाकळे. कसा आवडतो? करत तरी आवळे तैसा हरी. अगदी मुठीमध्ये आपण त्याला साठवतो. तसं तुकोबारायांच्या पुढे कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नव्हती, कुठेही जाण्याची गरज नव्हती. म्हणून त्यांनी यात्रेकडून सांगितले, बाबांनो हे पत्र, याच्यामध्ये मी काही अभंग लिहून देतो आणि त्याचपैकी हा एक अभंग. पिंड पदावरी तिला आपुलिया करी, माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण विठ्ठल. प्रस्तुत अभंगाचा अगदी अल्पशा शब्दामध्ये थोडासा अर्थ मी आपल्या समोर मांडणार आहे. आणि आता चोपदारला आपण पाठीमागं पाठवलं होतं, कदाचित त्यांनी सांगण्यावरून काही लोकांचं ऐकण्याची मानसिकता दिसत नाहीये, म्हणून एक लागून या पाया विनवितो तुम्हासी, करे टाळी बोला मुखी नामा. देवाचं आसन कुठं असावं, आपलं आसन कुठं असावं, या सुद्धा गोष्टी महत्वाच्या असतात. देवाच्या आसनावरती आपलं आसन वरती नसावं. देवाचं आसन हे आपल्यापेक्षा उंचावरती असावं. म्हणून विनंती की जे खाटेवरती बसलेले असतील, जे ओठ्यावरती बसलेले असतील, आणखीन कोण खुर्चीवरती बसलेले असतील किंवा आणखीन कोण झाडावरती चढून बसलेले असतील, आणि एक विनंती, कथेची सामुग्री देहावसानावर. एखाद्याची तब्येत ठीक नसेल तर त्यांच्यासाठी मी इंदापूरला जाऊन खुर्ची आणतो, त्यांना बसायला देतो. कारण बऱ्याच जणांना खुर्चीचा मान असतो, पण परमार्थामध्ये खुर्चीचा मान नसावा. खुर्ची कुठं नेऊन बसवेल ही सुद्धा सांगता येत नाही. म्हणून देवाचं चरित्र नाठवे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. हातावर हात हसण्या भोळे, वाजविता काळी लाज
मला माहित नाही, पण ज्या ती बोबडे महाराज अगदी हकारून सांगे तुका असं म्हणत होते, मला हे खात्रीनं पटलं. म्हणजे त्यांना समजलं मी काय म्हटलं ते. देवाचे चरित्र नाठवे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, हातावरी हात हसवणी हापळी, वाजविता टाळी लाज वाटे. सांगू का थोडस याच्यामधला अर्थ थोडासा? नाही, मग त्यांना सुद्धा माहिती की त्यांच्या सुद्धा कीर्तनाला त्रास होतो. बरोबर आहे ना महाराज? मग आम्ही वाईट व्हाय नका, चालेल, तुम्ही आपल्या बाजूला राहा. काय झालं पाहिजे? शिवाजी राजे जन्माला आली पाहिजे, पण कुठं आले पाहिजे? दुसरे शिवाजी. तसं महाराजांनी बरोबर आज सांगितलं. तुम्ही सांगा, कारण ह्याचा जर अर्थ मी सांगायला लागलो तर बऱ्यापैकी लोकांना आवडत नाही महाराज, आणि ते नाही आवडलं ना त्याचा त्रास आपल्याला होतो विनाकारण. आता तसं जर पाहिलं तर आपल्याला त्रास होतो हे आपल्याला वाटतं, पण महाराज मी सांगून जाईल, कर्ण हा महाभारतात काय चूक होते ते बिचारायची, त्याला बिचारा म्हणून वाटतं. का म्हणून वाटतं? त्याच्यासारखा योद्धा भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, हे जे आहेत ह्यांच्यासारखे योद्धे इतके जबरदस्त योद्धे होते महाराज की देव सुद्धा त्यांच्या पुढं, आता मी पुढचा शब्द वापरत नाही, देव सुद्धा भीत होते त्यांच्या पुढं. पण इतका मोठा कर्ण, पण त्या कर्णाला विनाकारण त्रास सहन करावा लागला. राहिली वेळ तर कदाचित मी सांगेन त्यांना त्रास कसा कसा झाला, कुठं कुठं झाला. म्हणजे काहीही चूक नसता कदाचित कधी कधी त्रास सहन करावा लागतो. तसंही आम्हाला कीर्तनात इथं काय घडतं, येणारे सगळे पाहुणे असतात. कोणाचे? त्या घरमालकाचे. त्यांचा आमचा संबंध काहीच नसतो. चुकून एखादा पुढारी असावा, आता आम्ही काय फक्त पांढरीच कपडे घातले म्हणून त्याला पुढारी म्हणतोय तर असं काही नसतं. आम्हाला काय ओळख आहे? चुकून आमचा एखादा शब्द चुकीचं गेला की त्याने म्हणायचं कुठलं होतं महाराज? बरं आम्ही काय तुमच्याकडे बळच आलोय का की आमचं घ्या आमचं घ्या, कसं बी करून घ्या पण आमचंच घ्या, असं काय आमचा आग्रह आहे का? नाही. पण सगळ्या पूर्ण शरीराचे जर आपण काम केले तर परमार्थ कळतो, अन्यथा परमार्थ कळत नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं, धरा आणि मारा, एका शब्दामध्ये फरक पडला. काय घडलं पुण्यामध्ये सगळ्यांना माहिती. धरायला सांगितलं होतं पण तिथं धचा फक्त माग केला, मारूनच टाकलं. म्हणजे एक शब्दामध्ये एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. म्हणून कीर्तन ऐकताना पूर्ण शरीराचे काम करायचे. तुझं कसं चाललंय ग, माझं कसं चाललंय, ह्याने म्हणायचं काय ते कीर्तन करायचं कामच आहे दिता बघू. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही तर आलाय का? अगदी आपण कीर्तनाची शोभा वाढवण्यासाठी आला. नंतर आज या ठिकाणी श्राद्धाचा कार्यक्रम आहे. मग श्राद्ध का करायचे? मज्जा म्हणून करायचंय का उगा काय त्यांच्याकडे पैसे लय झालेत, ह्या टाळकऱ्यांना काय काम नाही, ह्या पकवाजांना काय काम नाही, तुम्हाला बी काय काम नाही, ह्याच्यासाठी हा उद्योग चालू आहे का? नाही. म्हणून विनंती काय विषय चालला होता आपला, आपण कुठं कुठं निघून गेलो? तुम्ही सांगणार महाराज, ते तुमचं तुम्ही बघा. आम्ही इथं 2 तास फक्त ऐकणार आहे आणि 2 तास झालं की तुमचं तुम्ही निघा, आमचं आम्ही निघतो. कारण अवघड आहे. परमार्थ प्रपंच संपादिन दोन्ही, ही काय माझी वचनं नाहीत. एकही निदान नव्हे त्यासी, दोही पेवावरी ठेवू जाता हात. पुढं काय घडतं? होय अपघात शरीराचा. तरी सुद्धा जे होऊन गेलेले संत आहेत त्या सगळ्या संतांनी काय केलं? फक्त परमार्थ केला. असंच का? असंच आहे का? अजिबात नाही. प्रत्येक संतांनी परमार्थही केला आणि प्रपंचही केला. एकाच म्यानामध्ये 2 तलवारी बसवल्या आणि त्या सुद्धा आपणाला बसवायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला शिकवलं, सगळं अगदी शिकवलं. पण आम्ही त्याचा विचारच करत नाही. काय विचार करत नाही? काय त्यांना काम होतं? आता हे टाळकरी झाले, हे कीर्तनकार झाले, काय ह्यांना काम आहेत? दिवसभर खायचं, संध्याकाळी 2 तास, असे सुद्धा म्हणणारे लोक. तसं त्या संतांना नावं ठेवली. जोपर्यंत संत महात्म्य होते
तोपर्यंत त्यांना कोणाला किंमत कळाली त्या संतांची. आता पाठीमागे त्यांच्या नावाने आपण अठ्ठास करतोय आणि नावं घेतोय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, तुकोबाराया, ज्ञानोबाराया, तुकोबाराया, ज्यावेळेस ज्ञानोबाराया तुकोबाराया होते त्यावेळेस काय केलं? कोपला पाटील गावीचे लोक आता कोण भीक मजगारी. कोणाचे उद्गार येते? श्रीमंत तुकोबारायांचे. अहो त्यांना गावातून बाहेर हाकललं. किती त्रास झाला त्या संत महात्म्यांना. आणि ते गेल्यानंतर आज आपल्याला संत महात्म्याची आठवण येते. म्हणून की कर्णाला सुद्धा विनाकारण त्रास झाला. तसं आपल्याला प्रपंचामध्ये परमार्थामध्ये थोडासा त्रास होतो. तरी सुद्धा जो मार्ग आपल्याला संत महात्म्याने दाखवला आणि त्या जर मार्गाने आपण गेलो ना महाराज तर आपल्याला त्रास होत नाही. पण तो मार्ग चुकला नाही पाहिजे. आणि संत महात्म्यांनी मार्ग दाखवला. मार्ग धावूनी गेले आधी, मार्ग धावूनी गेले आधी, मार्ग धावूनी गेले आधी, मार्ग धावूनी गेले आधी, मार्ग दयानिधी संत देवाची बंदे चालू दाता, देवाची बंदे चालू दाता, दयानिधी संत दयानिधी संत
धन्यवाद कोणाला द्यायचे माहिती का मला? याच्यासाठी धन्यवाद देण्यासाठी मला वाटतं स्पीकर सिस्टीम अगदी त्यांच्यासाठी मला वाटतं सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. अगदी मनसोक्त टाळ्या. महाराज आम्ही रोजच कीर्तन करतो, रोजच आम्हाला उद्योग चालू आहे, नाही असं नाही. पण प्रत्येक ठिकाणी साऊंड सिस्टीम चांगली मिळेल असं काय सांगतो? कुठं साऊंड सिस्टीम चांगली असेल तर गायक नसतील, गायक चांगले असले तर पक्वाज वादक चांगले नसतील, पक्वाज वादक चांगले असतील तर पेटवाले घरे असतील, सगळेच असतील तर ऐकणारे नसतील. पण आज हा सोहळा महाराज आयुष्यामध्ये 3 सोहळे आणि व्यवस्थित लक्षात ठेवा 3 सोहळे कोणते. त्यातील 2 100% होतात. तिसऱ्या सोहळ्याची आता कदाचित गॅरंटी नाही. मग ती कुठला सोहळा आहे ते तुम्ही ठरवा. पहिला सोहळा असतो तो जन्माचा, दुसरा मधला सोहळा स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं एवढेच बस करू. पण कदाचित हा होईल याची गॅरंटीच नाही कोणाची बरं का. याचं कारण काय? आता मुलींची शिक्षण झाली जास्त आणि पोरं फक्त मोबाईल आणि पोरं. रेल्वेने उडवली पोरं कितीतरी. खरे का नाही महाराज? 2 कानात असले वारी घालायच्या, तिथं मोबाईल ठेवायचा आणि उड्या मारत निघाले. रेल्वे आली, बाकीचे बोंबलले. म्हणून हा सोहळा मधला. पण सगळ्यात महत्वाचा सोहळा कोणता असेल ना सांगतो महाराज, तो सोहळा म्हणजे अंतकाळीचा सोहळा.
आणि हा कोणाच्या आयुष्यामध्ये घडतो तर तो फक्त संत महात्म्याच्या. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये घडेल मी नाही म्हणणार नाही. का नाही म्हणणार नाही? आज या ठिकाणी प्रत्यक्ष आपण तो पाहतोय. का पाहतो तर या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असे टाळकरी आहेत महाराज. सांगून जाईल विनेकऱ्यापासून ह्यातलं एकही कच्चं नाही. जवळजवळ इथं 4 कीर्तनकार आहेत. एक कीर्तनकार भेटणं कठीण. 4 कीर्तनकार आहेत, सुंदर गायक आहेत, पेटी 1 नंबर ते महाराज वाजवतात. तुम्ही सर्वजण ऐकणारे आहात. आणि महत्वाचं आपल्याला आज जे पकवाज वाजत लाभलेत ना त्यांच्याबद्दल 2 मिनिटं सांगून द्या की या बाजूचे पकवाजे आमचे मारुती महाराज. बार्शीला काल एक मोठा सोहळा झाला महाराज. तिथं कोण विद्वान त्याच्याबद्दल काही परीक्षा घेण्यामध्ये आल्या. तर 3 दिवस परीक्षा चालल्या होत्या. सकाळी 10 ते पहाटे रात्रीचे 3 असे 3 दिवस. आणि त्या 3 दिवसामध्ये किती लोक आली असतील ती त्यांना माहित नव्हतं. कारण ते म्हणले मी काय रोज नव्हतो पाहिला कदाचित. पण शेवटच्या दिवशी त्यांचा नंबर आला नाही. त्यांनी वादन केलं. तर 3 दिवसामध्ये इतकी लोक येऊन गेली असतील याचं काही माप नाही, गणती नाही. पण त्या सगळ्यामधून उत्कृष्ट पकवाज वादक म्हणून त्यांचा नंबर आला. आणि असे जर कलाकार आपल्याला या ठिकाणी मिळत असतील तर त्याला सोहळा का म्हणू नये? का म्हणू नये सोहळा? बर, या ठिकाणी एवढे मोठी लोक येणं हे चोपदार आलेले आहेत. तुमच्यासारखे ऐकणारे श्रोते आहेत. हे का घडतं? किंवा संत महात्मे दारामध्ये येतात. सहजासहजी संत महात्मे दारामध्ये येतात का? नाही. याच्यासाठी महाराज कितीतरी जन्माची पुण्याई लागते. थोड्या जन्माच्या पुण्यावरती हे घडत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं माझ्या आयुष्यामध्ये मी कधी मुंगी सुद्धा पायाने मारलेली नाही, तरी सुद्धा माझं वाटोळं का होतंय अशी बरीचशी लोक म्हणतात. पण हे आजचं नाही. हे आजचं नाही, हे पाठीमागचं आहे. का? पाठीमागं जसं आपण बी पेरतो तसं उगवतं. जर आपण चांगलं बीजमणीमध्ये पेरलं तर त्याचं फळ काय मिळणार आहे? चांगलं मिळणार. शुद्ध शुद्ध बीजापोटी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोड. पण त्याच्यासाठी काय पाहिजे तर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. सतत भगवंताच्या कारणी जर आपण आपला देह घालवला तरच आपल्याला होणारी मुलं सुद्धा संस्कार त्यांच्यावरती चांगले होतात. पण आपण जर व्यवस्थित नाही शिकवलं, फक्त प्रपंच 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 करत बसलो तर आपला परमार्थ बी होत नाही आणि प्रपंच बी होत नाही. पण या ठिकाणी हा 3रा सोहळा इतका मोठ्या प्रमाणामध्ये चांगला उत्सव घडतो याचं कारण एकच की त्या बाबांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून घडलेलं पुण्य. आज संत महात्मे इतके दारामध्ये येणं, उत्कृष्ट सगळे कलाकार येणं याचं कारण काय? पाठीमागच्या कितीतरी जन्माची पुण्य. पुण्य फळले बहुता दिवसा संत
झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. तुकोबारांचे उद्गार आहेत. आजे फिटले माझे कोण बहुधा दिसाचे साकडे कोण नाटले पुढे परब्रह्म सावळे पुढं आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविताचे विठ्ठल माझे कोण. आणि मग तुम्हाला म्हणतात तुकाने धन्य झालो सुखे संताचे आण आलो लोटांगणी आलो पुढे भार देखून. हे का घडतं. तिळ तिळ पुण्यासाचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडी नाम तुझे वाचसी आतुडे समागम घडे संताचा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण याच कारण तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी ये बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचसी आतुडे समागम घडे संताचा. तुकोबाराच्या आयुष्यामध्ये दुसरं त्यांनी काय केलंच नाही, फक्त एकच पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग 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 पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. किती आनंद वाटला महाराज. ही चाल म्हणताना पांडुरंग 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 म्हणताना देवभाव हरपून जातो महाराज. संत महात्म्याची अवस्था काय होती. असोयस कोठे आठवची नाही देहीच विदेही बहुरस्या देहीच विदेही बहुरस्या देहीच विदेही बहुरस्या सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. असा ऐसा खोटे आठवची नाही. आम्ही कुठं आहोत हे आम्हाला माहित नाही माहित. भक्त ऐसे जाना जे देही उदास. कशामुळं विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता. आज या ठिकाणी महाराज वेळ आपल्या हातामध्ये नाही. आता किती वाजले. जवळजवळ 10:30 वाजले. चेहरेच टाकले. का. बहुतेक महाराजांच्या घड्याळाचा घोटाळा दिसतोय. का बरं असं. कारण 12च्या पुढे जर कीर्तन केलं तर आमचं किती नुकसान होईल. सध्या लाईट तोडण्याचा उपक्रम चालू आहे. आम्ही कसं तरी करून कसं तरी पाहुण्याच्या आग्रहाखातर आलोय. का. तू गेलंच पाहिजे. नाही गेलं तर पाहुणे काय म्हणतील. पण जर कीर्तन 12च्या पुढे गेलं तर आमचं वाटलं होईल. पण काळजी करू नका. माझ्या मोबाईल मध्ये बरोबर आता वाजलेली किती टायमिंग ते मला माहिती. मी 12, 12:30 रंगलं तर 1:30, 2, 2:30 पर्यंत कीर्तन आपण सोडू. अजून आपला प्रवेश अभंगात नाहीच.
जवळजवळ 11:30 वाजले असतील, बरोबर आहे ना महाराज? पण काळजी करू नका, टाइम टू टाइम आपलं होणार आहे, अजिबात वेळ लागणार नाही. या ठिकाणी महाराज, आज या ठिकाणी आपल्या सर्वांमधून गेल्या वर्षी याच दिवशी वैकुंठवासी दत्तात्रय दाजी माने हे आपणा सर्वांना सोडून, इह लोकाची यात्रा सोडून त्यांचं परलोक गमन झालं. वास्तविक या भूमीला नाव आहे ते म्हणजे मृत्यूलोक. आणि या भूमीवरती ज्याचा जन्म होतो त्याला मृत्यू हा अटळ आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानस्य, विभीषण हे जे आहेत का 7 परशुरामस्य, तर हे 7 जर सोडले तर ज्यांना ज्यांना या मृत्यूलोकावरती जन्म घ्यावा लागतो त्यांना एक दिवस ही भूमी सोडून जावं लागतं. कारण ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्याच वेळेस आपल्यावरती कोणतरी टपून असतं. जन्माले बाळ त्याची वाट बाहे गाळे, त्याची वाट बाहे गाळे, त्याची वाट बाहे गाळे. ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्याच्या वेळेस आपल्यावरती कोणतरी टपून बसलेलं असतं. पण आपण हे विसरतो की महाराज आपण एक दिवस जाणार आहे आपण विसरलो. आणि विसरल्यामुळं काय घडतं, विसरली थोडं झाली हानी, पचतील घाणी 84च्या, पचतील घाणी 84च्या, पचतील घाणी 84च्या. विसरली थोडं झाली हानी, पचतील घाणी 84च्या. जे विसरले त्याला 184 योनीमधून भ्रमंती करावीच लागणार. उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्मा पाठी मरण, मरणा पाठी जन्म. भक्ती विन जिने जळोला जिरवाने, भक्ती विन जिने जळोला जिरवाने. संसार भोगणे दुःख रूप, संसार भोगणे दुःख रूप. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मनुष्य मनुष्य देही वारा मग लागे, मनुष्य देही, मनुष्य देही वारा मग लागे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. बघा, या मृत्यूलोकात आल्यानंतर भक्ती विन जिने जळो लाजीर वाणे. संसार भोगणे दुःख रूप. आता मी संसाराकडे नाही बोलत, कारण हाच आपल्याला विषय पुढे जायना लवकर. तर संसारात कशाला घुसू, कारण संसारात जर आपण गेलो तर ते सांगणं सोपं नाही. आणि कीर्तनकारापेक्षा खाली बसणाऱ्या लोकांचा संसार अतिशय उत्कृष्ट असतो. कारण काय माहिती का, राजकारणात सांगण्याची गरज नाही. 2 रुपयाच्या पेपरमध्ये तुम्हाला सगळंच कळतं. कशाला कीर्तनकार राजकारण सांगायचं. म्हणून भक्ती विन जिने जळो लाजीरवाने, संसार भोगणे दुःख रूप. बघा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, आणि मग मनुष्य देही वारा मग लागे. 184 योनीमधून आपल्याला भ्रमंती करावी लागते. हे आज बाबा वैकुंठवासी दत्तात्रय दाजी माने 1 वर्षापूर्वी आपल्यामधून गेले. मग 1 वर्षानंतर पाठीमागे जर थोडस आपण गेलो तर ज्या दिवशी त्यांचं ते अवसान झालं त्या दिवसापासून ते कोणाला दिसले का? दिसले का? का दिसणार नाहीत? कारण हा देह आपण कोणाकडून आणला? देह तव आणला
पाचाचा उसना शेकीच्याचा त्याला देणे आसे हा देह 5 जणांचा उसना केलाय आपण. कोण 5 जण? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंचतत्वाचा पतंग केला, 2 भिंगाचा धार द्याला, 2 भिंगाचा धार द्याला. हा पंचतत्वाचा देव महाराज आपला. आणि शेकी ज्याचा त्याला देणे असे. हा एक देव जाणार. शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाष झणे. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य गातो काळ सावधान सावधान. त्याच्यासाठी काय करा, क्षण हाची करावा विचार. तरावा बरं बहु सिंधू. हा बहु सिंधू तरण्यासाठी विचार करा. आम्ही विचार करतो, पण कुठला विचार करतो? प्रपंच प्रपंच प्रपंच. त्याच्यामुळे हा देह आपला सार्थकी जाणार नाही. आपला मूळ विषय चाललेला होता की वैकुंठवासी दत्तात्रय दाजी माने आपल्यामधून 1 वर्षापूर्वी निघून गेले. जोपर्यंत होते तोपर्यंत सर्वांना दिसले, पण ज्या दिवशी ते गेले त्यांच्या शरीरामधून आत्मा निघून गेला. आत्मा निघून गेल्यानंतर काय झालं महाराज? प्रेत स्वरूपामध्ये ते निश्चेतीच पडले, जाग्यावरतीच. घरच्यांनी काय केलं त्यांना? घरामध्ये ठेवलं का? ठेवलं का घरामध्ये? पण ठेवता येतं का? हा देह कसा आहे? नासका कुसका. पशु का होत पण या नरका कुछ न होय, नर करणी करे सो नरका. नारायण म्हणजे पवित्र तो देहमानी पुण्यवंत. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुल, हे सुद्धा माहिती महाराज आम्हाला. पण शरीर दुर्गतीची थार, शरीरासारख्या पवित्र काहीच नाही. पण कधी शरीराचा वापर चांगला केला तर शरीर चांगलं, वाईट वापर केला तर चांगलं नाही. मग ज्या दिवशी यांचं देहामधून आत्मा निघून गेला, त्यांना ठेवलं घरामध्ये? नाही ठेवलं. मी त्यांचं सांगत नाही, हे त्यांचं बोलत नाही, मी सगळ्यांसाठी बोलतोय. एक दिवस आपण सुद्धा जाणार आहे. एकल्याची यावे, एकल्याची जावे, ह्याची अनुभवावे आपणाची, ह्याची अनुभवावे आपणाची. एकट्याला यायचंय, एकट्याला जायचंय. विसरलो आम्ही विसरलो. आम्हाला याची आठवणीतच राहत नाही की ज्या दिवशी या ठिकाणी त्यांचं देवसान झालं, पै पाहुणे सगळे गोळा झाले. पै पाहुणे काय करतात महाराज? कोणी कोणाचं नसतं, कोणी कोणाचं नसतं. ह्या कोरोनाने सांगितलं, सगळ्यांना सांगितलं कोरोनाने की बाबा कोणीच कोणाचं नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. अंते जाशील, अंते जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे मनमी. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाव कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोनी. बहीण कोणाची, भाव कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोनी. मेल्या पाठी सर्व राहिले, मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील नाणे दोरे.
नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा प्राण्या मायेचा प्राण्या महाराज जन हे सुखाचे दिला घेतल्या अंत एकारीचे नाही कोणी झालंही न शक्ती न कटोळे माती सांडोनिया पळती राट बोले बैल म्हणे खर मरता तरी बरे नाशिले घर तुमकोनिया तुका म्हणे माझी नवतील कोणी तुझ चक्रपाणी वाचनिया आता अर्थ सांगत बसत नाही सगळ्याचा पण हे सगळे शब्द मराठी मधले आहेत. कोण कुठपर्यंत येतं कोण कुठपर्यंत आपल्याला पोहोचवतं. या ठिकाणी ज्यावेळेस महाराज यांचं देवासन झालं वैकुंठवासी दत्तात्रय दाजी माने जसं त्यांना सुद्धा देवसान झाल्यानंतर कुठं गेलं झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानी देवानी भडाग्नी देवानी एती परतोनी माघारे. एकदा या देहातून आत्मा निघून गेला की प्रत्येकाला उचलता चौघाच्या खांद्यावरी घेता आणि परत निघता. परंतु एक लक्षात ठेवा की जोपर्यंत आपल्या हातामध्ये आपलं आयुष्य आहे तोपर्यंत भगवंत आपलासा करून घ्या आणि जर भगवंत आपलासा करून घेतला तर आपल्या डोक्यामध्ये बुद्धीमध्ये फरक पडतो. तुकोबाराज सांगतात बुद्धीचा पालट करा रे काही मागुता नाही मनुष्य देह. बुद्धीचा पालट करा रे काही मागुता नाही मनुष्य देह. हा जन्म आपल्याला परत मिळेल याची गॅरंटी नाही. परंतु आपल्या आयुष्यामध्ये जर असा सोहळा व्हावा असं वाटत असेल तर वैकुंठवासी दत्तात्रय दाजी माने यांनी जसं आपलं आयुष्य घालवलं त्याप्रमाणे आयुष्य घालवलं. आपल्या पाठीमागे एक दिवस आपण जाणार आहोत तर गेल्यानंतर गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमागे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे. गेल्या दिगंबर ईश्वर विभूती राहिले ते कीर्ती जगामध्ये असं आपल्या पाठीमाग काय ते निघाव नाव की बाबा गेले असते 10-5 वर्षापूर्वी तर बरे झालं असतं असं नाही नाव निघावं. अजून 4-2 वर्ष राहिले असते समाधान वाटलं असतं. आणि येणारा आत्मा जातो जीवन देण्यासाठी भगवंत आहे. जन्माला घालण्याचं काम देवाचं आहे पण कर्म करण्याचं काम आपलं. तुम्ही काय कर्म करायचं जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. 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 जगी जीवनाचे सार जाणून गे सत्वर. जगी जीवनाचे सार जाणून गे सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार जाणून गे सत्वर. जगी जीवनाचे सार ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे
त्याच कर्माचे फळ देतो ईश्वर. मी मागाशी बोलून गेलो की जसं पेरलं तसं उगवतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला आयुष्य किती भेटल हे सांगता येत नाही. माऊलींना किती वर्षाचं आयुष्य भेटलं? 16व्या वर्षीच निघाले होते. मला थांबवलं गेलं 22व्या वर्षी त्यांची समाधी. 42 वर्ष आमच्या तुकोबारांना भेटली. म्हणजे किती असं काय त्यांचं आयुष्य फार मोठं होतं. परंतु तेवढ्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी आयुष्याचं सार्थक करून घेतलं. तसं आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्या की आपण गेल्यानंतर कोणी आपल्याला वाईट असं म्हणू नये. आणि वाईट म्हणू नये याच्यासाठी कर्म चांगलं करा. कर्म चांगलं केलं आपलं चांगलं होणार. महाराज, ज्यावेळेस एका गाडीची 2 चाकं असतात आणि गाडीची चाकं 2 असल्यानंतर त्यातून जर एक चाक गाडीचं पंक्चर झालं किंवा बैलगाडी असेल त्याचं जर गाडीचं चाक तुटलं तर एका चाकावरती गाडी जाते का महाराज? नाही जात. परंतु आपण कदाचित त्या गाडीच्या चाकाची दुरुस्ती करू, पंक्चर असेल तर पंक्चर काढू. पण आयुष्यामध्ये अशी एक जोडी, ती म्हणजे पती पत्नी, की त्या जोडीमधलं जर एक चाक निघून गेलं, आता कोणतं चाक अगोदर जाईल आणि कोणतं चाक पाठीमागं राहील हे आपल्या आयुष्यामध्ये नाही किंवा आपल्याला माहित नसतं. परंतु एक ध्यानात ठेवायचं की जोपर्यंत आपण बरोबर आहोत तोपर्यंत एकमेकाशी चांगलं. का? जोपर्यंत बरोबर आहोत तोपर्यंत आपल्याला कधीच किंमत कळत नाही आपल्या एकामेकाच्या. पती पत्नीला सुद्धा दोघांची किंमत लवकर समजत नाही. इतरांना काय समजणार? घरामध्ये दोघच पती पत्नी महाराज, तरी सुद्धा सतत भांडणं होतात. याची काय अनेक कारणं आहेत. परंतु समजून चालायचं असतं की दोघांशिवाय तिसरं आपल्याला कोण नाही. पण किंमत कळते. कधी कळते? त्या 2 मधली एक व्यक्ती काळाच्या पडद्याआड झाल्यानंतर. मग आठवणमध्ये येतं की आपण यांना त्रास किती दिला, किंवा पुरुष असेल तर मी तिला किती त्रास दिला. अगदी घरामध्ये क्षणाक्षणाला आठवण येते. चहा करायचा म्हटलं तरी कपबशी, काल कपबशी माझ्या पत्नीने हातामध्ये घेतली होती आणि मला त्याच्यामध्ये चहा दिला होता. कधी आठवतो? दुसऱ्या दिवशी. पती जर गेला असेल तर, काल माझ्या बरोबर मी रानामध्ये चालले होते तर गाडीवरती मला बसवून नेलं. कधी आठवतं? गेल्यानंतर. माझ्यावरती इतकं प्रेम केलं, मला इतकं छळलं, मला असं केलं तसं केलं. पण ही आठवणी होतात कधी? गेल्यानंतर. पण एकदा का ही जोड फुटली परत त्याला जोडता येत नाही. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. हे फक्त म्हणायला झालं. 2 छोटी छोटी बाळ आहेत महाराज घरामध्ये. जी व्यक्ती गेली, जी पाठीमागं राहते, त्याला त्या 2 पिलांचा सांभाळच करावा लागतो ना. आणि गेल्यानंतर फक्त आठवण राहते, तुझ्या विना हा जन्म सुद्धा एकाकी पडलो, प्रेम देवता माझी तू अपार शक्ती देवी, तरी कोसळलं आभाळ, जरी कोसळलं आभाळ, तरी करीन मी सांभाळ, घे पुन्हा नवा अवतार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. होतं ना सर? तुझ्या विना हा जन्म सुना, तुझ्याशिवाय माझ्या जन्मामध्ये अर्थ नाही, असं राहणारी व्यक्ती बोलते. पण आहे का ती व्यक्ती पाहिला? येणारे परत नाही येऊ शकत.
दोन छोटी छोटी बाळेत महाराज, त्याचाही सांभाळ करावा लागतो. चिमन पिला नको शीतया, करीन तो मावर माया, काळ जातल्या ममतेची, करीन तो मावर छाया, काय मागावनी देवा, कर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा होता सोन्याचा राजा राणीचा दरबार होता सोन्याचा सोनार, राजा राणीचा दरबार. ही अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक दिवस घडणार आहे महाराज. जोर फुटणार आहे. ह्यात काय एका जागेवरती दोघं जातील असं नाही, परंतु जोड फुटणार आहे. आपल्याबरोबर कोणीच येणार नाही. एकलेची यावे एकलेची जावी. मी मगाशी सांगून गेलो, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतही काळीची नाही कोणी. जी पत्नी आपल्या बरोबर कायम स्वरूपाची असते, अगदी आपल्या सावलीप्रमाणे आपली पत्नी आपल्या बरोबर असते, पण ती सुद्धा पत्नी आपल्या बरोबर येऊ शकत नाही महाराज. काय येऊ शकत नाही? हा निसर्ग नियम आहे. थांब टाका महाराज. देहग्रहीचे कामिनी तवराहिली भुवानी, अंती जळत असे स्मशानी, अग्नी जळे कराची. देहग्रहीची कामिनी तवराहिली अंती जळत असे अग्नी जळे अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी. अंतकाळीचा सोयरा फक्त एकच आहे, तो म्हणजे तुका म्हणे विठोबाला. आणि तोच पांडुरंग परमात्मा तुकोबरायांनी पकडला. एक गावा विठोबाचे नाव आणि कपे काम नाही आता, मोडून यावाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत चालेल. या ठिकाणी महाराज त्यांना त्यांच्या पत्नी गंबा कृष्णाबाई दत्तात्रय माने, त्यांना 3 मुलं, श्री गजानन दत्तात्रय माने, श्री राजकुमार दत्तात्रय माने, श्री विजय दत्तात्रय माने, आणि त्यांना 2 मुली, सरस्वती रामचंद्र भोसले इंदापूर आणि सौ साधना विजय जगताप मांडवगण भरांडा. या 5 मुलांनी आणि त्यांच्या पत्नीने या ठिकाणी कीर्तन या माध्यमातून वर्ष श्राद्धाचा हा कार्यक्रम घेतला. तसं पाहिलं तर वैकुंठवासी माने यांच्या आयुष्यामध्ये पुण्य असल्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही. हे तर 100%. आणि हे करावंच लागतं महाराज, हे करावंच लागतं. जर तुम्ही श्राद्ध विधी नाही केला तर त्याचे परिणाम फार वाईट होतात, फार वाईट होतात. श्रीमंत तुकोबरायांचा अभंग आहे, पिंड पदावरी दिला आपली करी, माझे झाले गया वर्जन पिटले पितरांचे. तुकोबरांनी काय केलं तर स्वतःचा देह अर्पण केला, स्वतःचा देहच भगवंताच्या पायावरती ठेवला. पिंड पदावरी, पिंड कशाला म्हणायचं? भाताच्या पिंडाला, महादेवाच्या पिंडीला नाही, उपजल्या पिंडावरून सांगते. जन्माला येणारा पिंड म्हणजे 3.5 हाताच्या देहाला पिंड म्हटलं गेलं. आणि तो पिंडच पिंड पदावरी, पदावरी म्हणजे पायावरती दिला आपुली करी. पांडुरंग परमात्म्याच्या पायावरती मी माझा देहच वाहिला. त्याच्यामुळे घडलं काय? माझे झाले गावावर पिटले पितरांचे ऋण. अंडरलाईन करा, पितरांचे ऋण. आपल्यावरती 3 जणांचे ऋण आहेत महाराज, तसे भरपूर जणांचे ऋण आहेत, पण वास्तविक 3 जणांचे ऋण आपल्याला फेडावे लागतात. देवाचे ऋण आहे, देवाने जन्म दिला, आई वडिलांनी जन्म दिला, संत महात्म्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. आपल्याला कसं जगायचं महाराज ते सगळं शिकवलं संत महात्म्यांनी. त्याच्यामुळे या सगळ्याच्या ऋणातून आपल्याला उतराई व्हावं लागतं. पण सगळ्यात महत्वाचं, एक वेळ देवाच्या ऋणातून तुम्ही उतराई होऊ नका तरी चालेल, कुठल्या देवाला जाऊ नका तरी चालेल, देव स्वतःहून तुमच्याकडे येईल. का? आई वडिलासारखं दैवत या जगातच नाही. सगळ्यात मोठं दैवत आई वडील. मातृदेवो भव पितृदेवो भव.
आचार्य देव संत पुजावे आरते, देव पूजावे परते म्हणून सांगितलं. अगोदर संताची पूजा करा. देवाच्या पूजेपेक्षा संताच्या पूजेला मान दिला. स्वयं भगवान परमात्मा देवाची पूजा करण्याची, कोणाची पूजा करतात? संत महात्म्यांची पूजा करतात. इतकं महत्व आहे संतांना महाराज. म्हणून आयुष्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ऋण आपल्यावरती पितरांचं ऋण आहे. आणि पितरांचं ऋण जर आपण नाही फेडलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुख कधीच लागणार नाही. आता वेळ संपत आली आपली. सांगण्यासारखं भरपूर असतं महाराज. हे काय आमचं इथं बोलत नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीत हरिविना देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुकू नको. सांगून की मंजुळा बोलत अशी वाणी शिकविता धनी वेगळाची. काय ना बाबरे बोलावे उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले. ही मी बोलत नाही, सगळं देव बोलतो महाराज. मी इथून बोलतोय ना, हे देव बोलतो. आपल्याला पितरांचं ऋण फेडावं लागतं, ते करावंच लागतं. नाही केलं 5 प्रकारचा आपल्याला त्रास होतो. 5 प्रकारचा त्रास होतो. सांगू जाईल 2च मिनिटात की बऱ्याचशा घरामध्ये सगळं चांगलं असतं महाराज, सगळं चांगलं असतं. इस्टेट 4 चाकी गाड्या 4 आहेत, 4 बंगले आहेत, 5-50 एकर जमीन आहे, त्यात 30-40 एकर ऊस आहे, द्राक्षाची बाग आहे, पैसा मुबलक, सगळं मुबलक आहे. तरी सुद्धा पती पत्नीची भांडणं होतात. का होतात? कारण तर काहीच नाही. कारण तर काहीच नाही. भांडणं का होतात? त्याचं कारण एकच, पितरांचा कोप. पती पत्नीची भांडणं होणं हा पितरांचा कोप आहे. सगळं आहे, श्रीमंती आहे, गडगंज श्रीमंती आहे, तरी पण तुम्हाला समाजामध्ये कोणच ओळखत नाही. याचं कारण जिथं जाईल तिथं तुमचा अपमान होतो. हा पितरांचा कोपच आहे. भावकीमध्ये सुद्धा तुम्हाला कोण ओळखत नाही. पितरांचा कोप. 3 साधे आणि 4थं 5वं सांगून जाईल. पितरांचा कोप काय असतो? डॉक्टरकडे जावं, डॉक्टरांनी दोघांची तपासणी करावी, पत्नीची करावी, पतीची करावी, आणि सांगावं दोघांमध्ये दोष नाही. मग तरी सुद्धा मुलं होत नाहीत. का होत नाही? डॉक्टरांचं सगळं हे कळालं असतं. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. सगळं जर हे डॉक्टरांना कळालं असतं तर देवाला कोणी मानलंच नसतं. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. वैद्य एकच आहे महाराज. कोण आहे वैद्य? एक पंढरभाव अंतर्भाव तो जाणे, रोगा आयशा द्याव्या वल्ली जाणे झाली बाधा दे. त्यालाच फक्त कळतं. पती पत्नी दोष नाही. काय चाललंय त्यांचं नेमकं? पती पत्नीमध्ये काही दोष नसताना मुलं होणं हा पितरांचा कोप आहे. आणि शेवटचा कोप सांगून जाईल. मुलं होतात पण आंधळी पांगळी बहिरी होतात. एखादा अवयव निकामी होतो. हा पितरांचा कोप आहे. म्हणून पितृश्राद्ध तर्पण वगैरे मासिक वगैरे घालावंच लागतं. आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं की आपला अंतकाळ म्हणजे शेवटचा दिवस. तो कोणता? ज्या दिवशी आधी हातून आत्मा निघून जातो. अजिबात नाही. साप चुकीचं आहे. आपला शेवटचा दिवस म्हणजे आजचा आहे. आजचा म्हणजे ज्या दिवशी आधी हातून आत्मा निघून जातो त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध होतं. तो आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस. या आत्म्याला 86,303 योजना इतका प्रवास करावा लागतो. आणि प्रवास करून कुठं जावं लागतं तर ते आपण मला वाटतं थोडस नंतर बघू. जवळजवळ 12:01 झाले आणि बरीचशी लोक घरून निघताना 11:15 निघतात. इथं येतात, घड्याळ बघतात, खाली हात ठेवतात, कीर्तन करायला दाखवतात, परत खाली ठेवतात. जणू काय ते आमच्यावरती उपकारच करायला आले की आम्हाला घड्याळ कळत नाही म्हणून सांगायला. कीर्तन चालू कितीला झालं याचा पण विचार करत नाही, पण कीर्तन संपतोय कधी हे बघायचं. बरं, कुणी शास्त्र पाहिलं की बरोबर 12 वाजता आत्मा खाली येतो. दिसलाय आत्मा कोणाला? नाही पाहिला कुणी आत्मा. नाही ते 12ला बरोबर पुष्पवृष्टी झाली पाहिजे. हो, सगळंच तुम्ही नेमाने करता का? कुठं लिहिलंय 12 वाजता बरोबर? माध्यान्ह काळ सांगितलाय ना. मग माध्यान्ह काळ कधी असतो? साधारण 2-2:30च्या पुढं. नाही थांबणार कोणी. मला खात्री आहे की इतके वेळ तुम्ही काही केलं तर थांबू शकत नाही. त्याच्यामुळे अगदी आपण 12:15 पुष्पवृष्टी करणार आहोत. 12:15च्या पुढे 1 मिनिट जर गेला तर माझ्याकडून मिनिटाला 100 रुपये घ्या. देणार नाही मागायचं. कारण ते गायकावरती असतं. ह्यांनी जर ठरवलं
महाराजाचं अख्खं पाकिटच घालवायचं. यांनी एकदा आ केलं की ती परत काय 2 तास बंद नाहीत करायची. त्याच्यामुळे मी काय ती काळजी करणार आहे ती काळजी. म्हणून थोडंसं आपण जरा मधलं भजन घेऊ, पण अगोदर 2 मिनिटात जरा अभंगाचा भावार्थ 2 शब्द की पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गायवर्जन फिटले पितरांचे ऋण. काय केलं? पितरांचं ऋण फिटलं माझं. पण का फिटलं? तर मी एकच काम केलं आयुष्यामध्ये. दिनरजनी हाची रंदा, दिनरजनी हाची रंदा, दिन रजनी हाची रंदा गोविंदाचे पोवाय. फक्त पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. हा करुणी सांगितलं का नाम घेता राहू नका. जगाला मी सगळ्यांना सांगितलं बाबा नो देवाचं नाव घ्या, नाम घेता वाया गेला असं कधीच नाही शक्य. नाम चांगले चांगले माझे कपी कुळ उतरले मुक्त केले राक्षसा माझे कंठी राहू बोले. का सांगितलं असं? या नामाने सगळे उच्चारून जातात. फक्त नाव घ्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि साधं सोबत तुका म्हणे सुद्धा आहे सर्वांनी शाना तुझं घेतो येते. काय म्हणायला सांगितलं? उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा तुटती यातना गर्भवास ऐशीच वडी करा रामकंठी जरा तेने चुके फिरा गर्भवास. काय लागतंय असं? आणि हेच केलं तुकोबरायांनी. म्हणून महाराज म्हणतात की पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर्जन फिटले पितृवांशी गुण. कौतुक वाटे झाली आवाजाचे नाम मंगळाच त्याने बोले. का आयुष्यात मी माझं कौतुक वाटतं मला का? मी फक्त भगवंताचंच नामस्मरण केलं, फक्त भगवंताचं नामस्मरण केलं. बोंब मारली हरी 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 आणि हरी याच नावाची बोंब झाली. आणि मी जर एवढं सगळं केलं असेल तर मला गैर जाण्याची गरज काय? काहीच गरज नाही. गैला जाण्याची गरज नाही. का? माझं आपोआप पितरांचं ऋण पिटलं. माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण. विठोबार कुमाई कोणी म्हणू नये महाराज की नियमामध्ये बाधा केली चाल घेतली नाही. गावाले असतात पण आपल्याला विचारणारे लोक असते ते खालच्यांना सगळं कळतं. म्हणणार ह्यांनी काहीतरी गाळलंय आणि अख्खा शर्ट चांगला नाही कोण बघत नाही, अजिबात नाही म्हणणार डाग कुठं पडलाय. त्याच्यामुळं महाराज आपण चुकारत नाही, आपली चाल मधली झाली. महाराज हा श्राद्धविधी करावा लागतो आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्या संत महात्म्यांनी सुद्धा सांगितलं की हे करावंच लागतं. नाही केलं तर दोष लागतो. फुलं वाटा फुलं वाटा काय नाही फुलं हातामध्ये ठेवतील कोण खाणार नाहीत. वाटा अगदी 5 मिनिटात सगळं आपण समर्पित करूया. तर देवाने सुद्धा अवतार घेतले आणि अवतार घेऊन आपण सर्वांना शिकवलं की आई वडिलांचं ऋण हे फेडावंच लागतं. आई वडील आपल्यासाठी किती त्रास करून घेतात महाराज याचा कोणी कधी विचार केला? मुलगा सांगतो बापाला बाबा मला गाडी पाहिजे गाडी पाहिजे. वास्तविक त्या बापाच्या पायाला चप्पल नसते. चप्पल बोलू नका कोणी. फुलं खायची वस्तू नाही, जास्त मागू नका, अजिबात बोलू नका. प्रत्येकाला फुल मिळणार आहे. एकदा काय ठरलं माहितीये का? सगळ्यात आश्चर्य काय म्हणून विचारलं. अशी राजाने सभा भरवली. इतकं म्हणजे 10 लाख रुपये त्याला बक्षीस. जगातलं सगळ्यात आश्चर्य.
मग सगळ्यांनी सांगितलं आश्चर्य, कुणी ताजमहल सांगितलं, कुणी असं सांगितलं, कुणी काय भिंत भिंत सगळं सांगितलं. पण शेवटचं आश्चर्य एक जणांनी सांगितलं. काय सांगितलं? की 2 स्त्रिया एका जागेवरती 5 मिनिटं शांत राहिल्या. अहो मिळालं त्याला 10 लाख बक्षीस. सगळ्याची बक्षीस फुल झाली, कारण स्त्रिया एका जागेवरती आल्या आणि बोलण्याचं शांत राहिलं असं मला नाही वाटत कधी घडत. मग इथल्या स्त्रिया नाही तर आता तिकडच्या. तिकडे गेले की तुम्हाला सांगायचं, तुमच्याकडे आले की त्यांना सांगायचं. म्हणून शांतता राखा. काय चालला होता आपला विषय? काय चालला होता विषय? बडबड. बडबड नाही. हे आपल्याला सगळं सांगितलं महाराज. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा पितृस्थळांतर्पण सगळं केलं. ज्यावेळेस भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले, तर वनवासाला गेल्यानंतर पाठीमागे दशरथ राजाचं प्राणोत्क्रमण झालं. काय झालं प्राणोत्क्रमण? याचं कारण कर्म. अगा कर्मे जे उरावे तई ते सुखदुःखी फाळावे, तया ते भोगावये यावे देहा एका. कर्म पाप पुण्य वासना ही जन्माला येण्याची कारण. म्हणून गेल्यानंतर सुद्धा दशरथ राजा गेले, परंतु त्यांचा श्राद्ध विधी तर्पण 1 वर्षांनी बरोबर ऋषीमुनींनी भगवान परमात्म्याला सांगितलं की राजा दशरथाला जाऊन 1 वर्ष झाले, तर आपल्याला श्राद्ध तर्पण करावं लागेल. आज या ठिकाणी मांडे कुटुंबियाचे सर्व अपतेष्ट या ठिकाणी आहेत. पण भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र कोण होतं महाराज त्यांच्या बरोबर? देवाला किती दुःख सहन करावं लागलं, किती दुःख सहन करावं लागलं, देवाला सहन करावं लागलं. साधी गोष्ट आहे. आपल्याला जर एखादी गोष्ट जर कमी पडली प्रपंचात, एखादी गोष्ट कोणी त्रास दिला, तर आपण दावा घेतोय, एंड्रेलची बाटली घेतोय, औषधाची बाटली घेतो. माहित आहे तुम्हाला? आहे का माहित आत्महत्येचं काय पाप आणि आत्महत्या केल्यानंतर काय घडतं? जाऊ द्या, 1 मिनिटात सांगून जाईल. अपमृत्यूसारखं मृत्यूच नाही बेकार महाराज. सगळ्यात बेकार मृत्यू नैसर्गिक मृत्यू जर आला ना, ते त्यात तुम्हाला कमीत कमी नरकामध्ये तरी प्राप्ती मिळेल, कदाचित स्वर्गामध्ये प्राप्ती मिळेल. पण जर कोणी आत्महत्या केली, आणखी बरीच कारणं आहेत अपमृत्यूची, पण त्या कारणामध्ये जर तुम्ही सापडला आणि त्यात जर तुमचं ते अवसान झालं, तर तुम्हाला मोक्षही नाही आणि कुठलंच काय नाही, फक्त मध्येच काम करायचे. आणि ते त्रास देतं, सगळ्याला त्रास देतं, पाठीमागच्या राहणाऱ्या लोकांना सुद्धा. हे 1 वर्ष आपला आत्मा घरीच असतो, इथंच फिरतो, लांब फिरत नाही महाराज. म्हणून चला विषय लांबत जाईल दुसरीकडेच. मग मंदाकिनी नावा नदीच्या किनारी, चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला मंदाकिनी नावाची नदी, तिथं प्रभू रामचंद्राने आपल्या वडिलाचं श्राद्ध तर्पण केलं. कोण होतं त्यावेळेस? आज या माने कुटुंबियाचे सर्व पै पाहुणे इथं आहेत. स्वयं भगवान परमात्मा असताना सुद्धा त्यांना दुःखाच्या यातना सहन करावं लागल्या. कोणी जवळ नव्हतं, फक्त ऋषी आणि ऋषी पत्न्या जवळ होत्या. त्या ठिकाणी ऋषी पत्नी आल्या, नदीमध्ये पिंडदान चालू आहे सगळं. तिथं असताना सीतामाता, लक्ष्मण भैया आणि प्रभू रामचंद्र तिघही बसलेले आहेत. आणि बरोबर 12-12:30चं मध्यान्ह झाल्यानंतर ऋषींनी अर्घ दिला आणि त्याच ठिकाणी महाराज राजा दशरथ प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांनी पिंडदान दिलं. पिंडदान दिल्यानंतर त्या ठिकाणाहून सीतामाता उठल्या आणि जवळच एक लिंबाचं झाड होतं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसल्या. हे ऋषीपत्न्यांना समजलं नाही की असं का करावं. त्या सीतामातेकडे गेल्या आणि माते, पिंडदान चालू असताना तुम्ही तिथून उठला आणि इकडे येऊन बसला, असं का घडलं? त्यावेळेस सीतामातेने सांगितलं त्या सखींना, म्हणजे ऋषीमुखच्या पत्नीला, की आम्ही सूर्यवंशामध्ये आहोत, तर सासऱ्याच्या पुढे सुनेने थांबणं हे उचित नाही, तो सासऱ्याचा अपमान आहे. आणि त्या ठिकाणी माझे सासरे स्वतः प्रगट झाले आणि तो पिंड त्यांनी स्वतः हस्तगत केला, म्हणून त्यांचा अपमान नको म्हणून मी इथून उठून त्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले. याचाच अर्थ आज हा आत्मा इथं येतो, 100% आत्मा येतो, पण ते आपल्याला दिसत नाही. आणि जे सत्य आहे ते दिसत नाही, आणि जे सत्य नाही, जे खरं नाही, जे दिसतं ते सगळं नाश पावतं, आणि जे दिसत नाही ते काहीच नाश पावत नाही. आत्मा दिसत नाही, नाश कधीच पावत नाही. वारा कधी संपला नाही सांगितला. वारा हा खरा आहे,
वारं आहे पण दिसत नाही, देव आहे पण दिसत नाही, तो खरा आहे. तुका म्हणे तुझी खरा, देव खराच आहे, पण हे आपल्याला समजत नाही. आणि जे नाशिवंत त्याच्या पाठीमागे आपण लागलो. किती कमवायचे आपल्याला, किती कमवायचं, किती कमवायचं. 80,000 बायका लावलं, 1,00,000 मुलं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू, सगळ्याची बेरीज केली तर 4,00,000 वर्ण रावणाचा आकडा एक, 4,30,000 एक झाले. पंतप्रधानच काय अख्या जगावर राज्य करणं असं त्याचं होतं सगळं. काय राहिलं. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगते कवडी गेली नाही तरी आम्हाला कळना. एक जागा विचारलं, अरे काय दुःखामध्ये बसला महाराज, काय करू, 10 पिढ्याला पुरेल एवढी संपत्ती माझ्याकडे आहे, अरे पण तरी का दुःखी, डोळ्यातून अश्रू काय येत आहेत, काय करू महाराज, 11वी पिढी कशी खाईल. एवढा विचार करायचा का पुढचा. अहो क्षणाचा भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरोसा, अरे सावध थोडा माया असा, काही न झाले मग गळा पडेल माझा, पुढे हुशार थोर आहे उडसागा. नाही समजला मला. आता सगळ्यांना गोड वाटतंय कीर्तन, पण आता कीर्तनाची वेळ संपली. परत जर कुठं प्रसंग आला तर आणखीन काय काय असतं ते मी तुम्हाला सांगेन. की बाबा श्राद्ध काय करायचं असतं, श्राद्ध नाही केल्यावर काय घडतं. आता आजच्या कीर्तनामध्ये 5 दोष तुम्हाला मी सांगितले. मग आपल्या घरी गेल्यानंतर चिंतन करा की आपण आपल्या आईला कसं सांभाळतो आणि आपल्या सासूला कसं सांभाळतो, वडिलांना कसं सांभाळतो, सासऱ्याला कसं सांभाळतो. आणि जर भेद करत असाल तर जगणं मुश्किल होऊन जाईल. कारण ते मेल्यानंतर तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार नाहीत, हे मी लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणाला कसं सांभाळायचं, आई वडिलांवरती किती प्रेम करायचं. ऐक मानवा भाई तो राम नाम घेई. का सांगितलं, फक्त प्रभू रामचंद्राचं भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण जर घ्यायचा तर काहीच नाही. तू संसार केला नाही, साऱ्या अंगाची झाली नाही, काहीच नाही मिळालं, फक्त प्रपंच केला. परंतु या प्रपंचामधून याच्यामधून आपली सुटका होणार नाही. सुटका व्हायची असेल तर भगवंताचं गोड असं नामस्मरण करायचं. म्हणून तुकोबारायांनी काय केलं तर पिंड पदावर दिला आपण या करी, माझे झाले गयावर जण पिटले पितरांचे ऋण. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर चरण पंधर करायची